कालच आपल्या चॅनलने सायबर क्राईमबद्दल एक घटना आपल्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला 24 तास उलटत नाही तर एक नवीन बातमी छत्रपती संभाजीनगरमधून येत आहे. नेमकी बातमी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे, परंतु तुम्ही जर विद्यार्थी असाल, पालक असाल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या सायबर गुन्हेगारांनी आता इकडे तिकडे नाही तर थेट विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारायचं ठरवलेलं आहे. नेमकं काय होत आहे, नेमकं कशा पद्धतीने हा डल्ला मारला जात आहे. कदाचित जर पालक असाल तर तुमच्या विद्यार्थ्याच्या किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शिष्यवृत्तीवर जर यांनी डल्ला मारलेला तर नाही ना, हे सगळ्यांनी नक्की बघायचं आहे. नेमकं काय करायला हवं, एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण नेमकं काय करायला हवं हे आता आपल्याला बघायचं आहे. तुम्ही हा जर व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ देखील बघायचा आहे व चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा, देशभरामध्ये सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना आमिष दाखवून, भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. ते आपण बघत देखील आहोत. त्या संबंधीची 3.5 कोटीचा जो गंडा एका प्राध्यापिकेला घातला होता त्याची लिंकसुद्धा आपल्या बायोमध्ये आहे आणि त्या संबंधीचा एक व्हिडिओ आपण कालच प्रदर्शित केला होता, तो सुद्धा अवश्य बघा. तर झाले असे, आता सायबर भामट्यांचे लक्ष हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गेलेले आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित 2 महाविद्यालयांचे नावे आणि UDISE साकेतांक वापरून केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ उचलल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणात उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आता नेमकं बघा, ह्या कॉलेजच्या काही ज्या डिटेल्स आहे, ज्या डिटेल्स आपण लॉग इनसाठी वापरल्या जातात, तिथे फेरफार करून यांनी हा सर्व पैसा स्वतःकडे वळवला आहे. नेमकं प्रकरण काय झालं हे डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्ही जर कॉलेज संबंधित विद्यार्थी असाल किंवा कॉलेजमधील स्टाफ असाल, तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, विद्यापीठ संलग्नित पैठण तालुक्यातील संत ईश्वरसिंग कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आडूळ या महाविद्यालयाचे नाव आणि साकेतांक वापरून महाविद्यालयात बनावट नावाने प्रवेश दाखवून 2021-22 मध्ये नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून अल्पसंख्याक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 3 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 6,000 रुपयांची शिष्यवृत्ती घेतली आहे. अशा पद्धतीचा प्रकार त्याच शैक्षणिक वर्षात बीड शहरातील महिला अध्यापक विद्यालयाच्या संकेतांक वापरून 4 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 8,700 रुपये शिष्यवृत्ती उचलली आहे. प्रत्यक्षात हे विद्यार्थीच नसल्याची बाब समोर आली आहे. म्हणजे झाले असे की मुलं त्या पोर्टलवर नोंदवलेली आहे, परंतु अशा कोणत्याच प्रकारचं ॲडमिशन त्या कॉलेजला नाही हे लक्षात आलं. सध्या थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात येत असल्यामुळे सायबर भामट्यांनी बनावट प्रवेश घेत शासनाची शिष्यवृत्ती उचलली आहे. आणि ही उचलल्यानंतर मात्र जेव्हा तपास करण्याची गोष्ट समोर आली त्यावेळी काय झालं बघा, सायबर भामट्यांनी केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचे पैसे हडपण्यासाठी 3 जणांनी OBC प्रवर्ग दाखवून गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील गावाचा पत्ता दिला आहे. तर 4 विद्यार्थ्यांनी आसाम राज्यातील धेमजी, बक्सा, नागान, द्विदुग्रह या जिल्ह्यांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे हे जे भामटे आहे यांचा जो ॲड्रेस होता हा परराज्यातला दाखवण्यात आला आणि त्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाने तात्काळ सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर भामट्यांनी केंद्र शासनाची फसवणूक करत 7 विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उचलल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टर शिक्षण सहसंचालक यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण सायबर आणि बीड शहरातील सायबर पोलीस ठाण्यात बनावट विद्यार्थ्यांच्या नावानिशी तक्रार नोंदवली आहे. त्यात सायबर पोलीस कितपत तपास लावतात हे देखील प्रश्नचिन्हच आहे. कारण की ह्या अशा केसेसमध्ये बऱ्याचदा हे जे असतं हे सर्वच डाटा हा फेक असतो, बनावट असतो. त्यामुळे हे गुन्हेगार सापडणं अत्यंत कठीण होऊन बसतं. आता हे नेमकं किती पैसे झालेत तर 6,000 रुपये शिष्यवृत्ती प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांनी 2021-22 मध्ये नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून अल्पसंख्याक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत घेतली आहे. तर 4 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 8,700 रुपये शिष्यवृत्ती उचलली आहे. नक्कीच अमाऊंट
ही जरी महत्त्वाची या ठिकाणी छोटी वाटत असली तरी असे प्रकार कदाचित आपल्या महाविद्यालयातही घडत असतील किंवा इतर ठिकाणी घडत असतील, तर याची प्रत्येकाने नोंद ठेवायची आहे आणि ही बातमी जास्तीत जास्त व्हायरल करायची आहे, जेणेकरून असे प्रकार आपल्या कॉलेजला, आपल्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या मित्रासोबत होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. बातमी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.